तर बघा आज आपण शिकणार आहोत रेस्पिरेटरी सिस्टम. नाव सांग नाव. रेस्पिरेटरी सिस्टम. तर बघा हे रेस्पिरेटरी सिस्टम फक्त 5 मिनिटाचं आहे. म्हणजे 5 मिनिटात बॉडीचा पूर्ण टूर होऊन जाते. याच्यात काही असणार ऑक्सिजन जाते, एनर्जी बनवते आणि डबल वर येते कार्बन डायऑक्साईड सोडून. तर बघा तर आपण श्वास घेतो सगळ्यांना माहीत आहे. तर हे याच्यात बाहेर आहे. तर जेव्हा आपण श्वास घेतो तर ते कुठे जाते बघा, ते जाते बॉडीच्या ट्रॅकियामध्ये. ट्रॅकियामध्ये 2 पार्ट असतात. पहिले एक जेवण करायसाठी, जेव्हा आपण जेवण करता तर ते श्वासाचं बंद होऊन जाते आणि जेव्हा आपण श्वास घेता तर ते जेवायचं बंद होऊन जाते. आता बघा जरी आता ट्रॅकियाहून निघाला तरी लंग्समध्ये जाते. लंग्समध्ये जाते बघा ब्रॉन्काइड्समध्ये. ते ब्रॉन्काइड्स ते छोटे छोटे झाडासारखंच असते. असं ब्रॉन्काइड्समध्ये गेलं की त्याच्यानंतर ब्रॉन्काइड्समध्ये जाते. हे ब्रॉन्काइड्सचं एक छोटा वर्जन समजून घ्या जे लास्टपर्यंत जाते. त्याच्यानंतर ब्रॉन्काइड्स थोडं मधात असल्यामुळं त्याच्या आजूबाजूला ते ब्लड सेल्स असतात. काढतोस इथं बघा हां डायग्राम की कसं का डायग्राम तेवढं बरं जनरल काढ ना, जनरल इन्फॉर्मेशन. अरे जिथं तिथंच काढा रे कामात येतं. हे बघा हे राहिली नोज आणि इथून गेलं ट्रॅकिया. एच काढ एच इथं ना हां ठीक आहे हां. ट्रॅकिया. आता याच्यानंतर जाते ब्रॉन्काइड्स. कारण की ऑक्सिजन ब्लडला पण पाहिजे असते. असं नाही की ब्लडला पाहिजे असणार, पण ते ब्लड कोणाला देते सेलला. कारण की सेलच असली वस्तू आहे जी आपल्या बॉडीमध्ये एनर्जी बनवू शकते, ते पण ऑक्सिजनला. पण आता सेलला पण काही द्यावं लागते ब्लडला, तर ते देते CO2. फुल फॉर्म आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड भेटते ब्लडला. ब्लडून जाते ब्रॉन्काइड्स आणि ब्रॉन्काइड्स जाते ब्रॉन्कोइड्स. ब्रॉन्कोइड्स ट्रॅकिया आणि नंतर नोजला. हे पूर्ण व्हायला 5 मिनिट लागतात. 5 मिनिट. आता बघा हे सेलच काम का करते. ते ऑक्सिजन त्याच्यात असं पॉवर असते काही नाही, तेवढंच आहे बघा. तर आता याचं डायग्राम बनवून बघा. सिस्टम त्याचंच आहे होतं. हो बरोबर आहे. तर हे बघा आता हे झालं नोज. इथून असं गेलं हे असं हाड असतं उलट सीधं असं असं हे हाड असते. आणि हाडातून निघून आपल्याकडे 2 काय म्हणतात लंग्स असतात. तर लंग्सच्या ते बाहेर जाणार इथं असं लंग्स बनवलं. तर हे लंग्स आहेत त्याच्या मधात ब्रॉन्काइड असतात बाहेर असणार. समजायच्या लंग्सला पण मेन काही हातावर आहे. तर हे असले दिसतात झाडावरी ब्रॉन्काइड्स. इंग्लिश थोडं. आता हे ब्रॉन्काइड आहे. तर हे जे लास्ट पार्ट आहे हे आहे ब्रॉन्काइड. आता हे ब्रॉन्काइड्स लई जास्त जवळ आहे ब्लड सेलच्या, म्हणून ब्लड सेल ते तिथून घेते आणि मग जाते आणि सेल पर्यंत जाते आणि सेल त्याचं बनवते एनर्जी.
एनर्जीवर. आता एनर्जी म्हणल्याच्या नंतर इथं ते जाते ब्लडकडे, ब्लडून जाते ब्रॉन्काईज, मग करते ब्रॉन्काईज आणि त्याच्यानंतर डबल ट्रायकिया आणि मग डबल हे इथून बाहेर जाते. आता कार्बन डायऑक्साईड इथून जाते कारण की ते घाण वस्तू असते म्हणून ते इथून असं जाते. हे सेल्फ आठवते याला असं 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 करून. तर आता हे झालं आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम. पुन्हा कुणाला कळालं सांगा बरं. पुन्हा पुन्हा कळालं सांगा. हात वर करायचं जरा मग. अच्छा मग सांग सेल काय बनवत होतं इथं. सेल काय बनवते. काय बरोबर बरोबर. कोण आणि सांगितलं होतं? दुसरं कोणाला कळालं होतं. याला ओमकारला. याला तू तर आपल्या शाळेचा पहिला मुलगा आहेस का. ओमकार आहे की. तू मला सांग ब्रोंकाईसच्या लास्ट पार्टला काय म्हणतात. काय म्हणतात तू सांग. कुठे लिहिले ते तरी सांग. वरचं नाव किती नंबरचा सांग. ब्रोंकाईस आणि तू मला कळलंय तुला. आपण मी तिला दाखवलं नाही की. अच्छा ट्रॅकियाचे किती पार्ट असतात कोण सांगते. सांग हे तुला म्हणायला ते. गेली अवकाळी आहे बरं. ये कोण ये त्रास दिले आम्हाला. त्याला 2 प्रश्न विचार. अच्छा 2 प्रश्न विचारायला तुला. आठवीचंच आहे एवढं काही घेऊ नको. अच्छा आयोडीन कशात असते. आता सांग आयोडीन कशात असते. अवकाळी आम्हाला त्रास दिला सांग आयोडीन कशात असते. आता अच्छा मग 1-2 मधून दाखव 10 पर्यंत. हे तुला म्हणायला येते तर येते की नाही. तुम्ही असं असं का करायला सांगा. ट्रायंगल बनवायची. याला ट्रायंगल बनव बरोबर बस ना झालं. हा बनवा मग ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय विचार त्याला. अच्छा ट्रायंगल मध्ये किती असले पार्ट असतात. बापरे एवढं येते आणि तू त्याच्यावर नाव घालायलास. अच्छा तू सांग बरं 1 ते 10. छान छान छान. टाळी वाजवा. अति छान पद्धतीनं